होते जबरदस्त झेल भूषणने डिपलाय मिलिंदला यावं लागेल पहिल्या विकेटचं पतन माताडी टीमच्या होती त्या ठिकाणी रोहित दाखल झालाय स्ट्रायकिंगला त्या ठिकाणी पंचांकडनं गाड घेतोय आणि तयार होतोय 64 करायचे आहेत पहिल्याच बॉलवरती मोठा धक्का दिलाय रोहित पाटीलने मिलिंदच्या रूपाने माताडी टीमला ओहो अप्रतिम डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा खाली राहतोय स्लाइडली टर्नही होतोय बघा थोडासा बाहेर निघालेला आहे आउट स्विंगर होता रोहितकडे ती कला आहे ती कला त्याने आत्मसात केलेली आहे चेंडूला आत आणणं बाहेर काढणं वेगाने गोलंदाजी करणं हे रोहितचं बलस्थान राहिले आणि याच ताकदीच्या बळावरती ओपन क्रिकेटही त्याने गाजवलेले हो आणखीन एक भन्नाट वेगाचा चेंडू यावेळेस मात्र थोडा पुढे ठेवला होता आणखीन एक डॉट बॉल आपण बघतायत आणि आतापर्यंत एकूण षटकार 48 लागलेली माहिती मिळते चौकार 55 लागलेले आहेत आजच्या दिवसामध्ये षटकार जास्त दिसत आहेत आपल्याला कदा अजून 7 षटकार आले तर बरोबरी होऊ शकते पण आता 7 षटकार या इनिंगमध्ये आले तर मॅचेस जिंकतील स्लोअर वन यावेळेस मात्र गतीमध्ये बदल सलग 3 चेंडू डॉट येत आहेत अशा प्रकारे चेंडू डॉट आले तर 64 धावा कशा चेस होतील हा प्रश्न आहे एक एक चेंडू महत्वाचा आहे त्या धावपलकावरती आपण बघतो एकही आत्तापर्यंत झाली नाही 4 चेंडूत 1 विकेट अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती रोहित पाटील सादर करत असताना हा देखील विकेट कीपर प्रदीपला कलेक्ट करता आला नाही पण बॅकअप मिळतंय आणखीन एक डॉट बॉल सलग 4 चेंडू डॉट आलेले आहेत पहिला बॉल विकेट आपण बघितला होता आणि आता अंतिम चेंडू यावरचा आपण बघू शकाल 12th मॅनला माहिती आहे की पुढचा बॉल कुठल्या प्रकारचा असेल त्याने सांगून टाकले बघूया तसंच आहे का हो यावेळेस मात्र अखेरच्या बॉलवरती रोहित बाद होतोय आणि मेडन ओव्हर वॉट बॉलिंग 2 विकेट टाळ्यांचा गजर सेमी फायनल मध्ये रोहित पाटीलने फेकलंय निर्धाव षटक यापेक्षा चांगली गोलंदाजी उपांत्य फेरीमध्ये का असू शकते।